कपास, सोयाबीन, मूल्य वृद्धि, ऋण माफी और फसल बीमा सहित विभिन्न मुद्दों को लेकर स्वाभिमानी विदर्भ के अध्यक्ष प्रशांत डिक्कर के नेतृत्व में आज श्री क्षेत्र नागझिरी से शिव जन स्वराज्य यात्रा शुरू की गई। ये यात्रा 16 दिनों में जलगांव जामोद विधानसभा क्षेत्र के 191 गांवों का दौरा कर किसानों को जागरूक करेगी। शेतकरी, शेतमजूर आणि युवा वर्गांचे विविध प्रश्न घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर हे पुन्हा मैदानात उतरलेले आहेत। आजपासून संतनगरी शेगावातील नागझिरी येथून संत गोमाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आजपासून त्यांनी जनस्वराज्य यात्रेला सुरुवात केलेली आहे। या यात्रेमध्ये त्यांचे काय प्रमुख मुद्दे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ, काय मुद्दे आहेत आणि आपली काय भूमिका आहे? खरं तर आज श्री संत गोमाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी शिवजन स्वराज्य यात्रेची सुरुवात झालेली आहे आणि खरं तर आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत। कापूस सोयाबीनला हमीभाव मिळाला पाहिजे, या राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, त्याचबरोबर मागील वर्षीचे पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजे, अतिवृष्टी यावर्षी नुकसान झालं ते सुद्धा मदत तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या सरकारनं टाकले पाहिजे। अधिक महिला बचत गटाचे प्रश्न आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, ह्या सर्व प्रश्नाला हात घालत ही शिवजन स्वराज्य यात्रा या ठिकाणी निघालेली आहे। जर का 15 दिवसाचा आम्ही या सरकारला अवधी देत आहे, जर का 15 दिवसामध्ये या सरकारनं जर आमच्या या मागण्यासंदर्भात निर्णायक भूमिका घेतली नाही, आमच्या शेतकऱ्यांना, मजुरांना, महिलांना आणि युवकांना न्याय दिला नाही, तर 20 सप्टेंबरपासून या महाराष्ट्रामध्ये विदर्भातच नाही तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी या सरकारच्या विरोधामध्ये येईल आणि ज्या ज्या ठिकाणी सत्ताधारी दिसतील त्या त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना त्या सत्ताधाऱ्यांना आम्ही ठोकून काढू। जोपर्यंत आमचा धाक यांना निर्माण होत नाही तोपर्यंत हे आम्हाला माहिती आहे आमचे ऐकणार नाहीत आणि त्या पद्धतीचं आंदोलन आम्ही हाती घेणार आहे, हा इशारा आमचा आहे। नक्कीच ही यात्रा किती दिवसाची असेल, याचा समारोप कुठल्या ठिकाणी होणार, कोण प्रमुख नेते येणार आहे? ही यात्रा या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 16 दिवसाची यात्रा 191 गावामध्ये यात्रा जाणार आहे आणि 191 गावामध्ये जाऊन 16 दिवस नंतर ही यात्रा संग्रामपूरच्या मैदानामध्ये 20 सप्टेंबरला पोहोचणार आहे। जे जे शेतकऱ्यासाठी लढणारे नेते आहेत, मग ते माजी खासदार राजू शेट्टी साहेब असतील, असे सर्व शेतकऱ्यांचे नेते, सर्व शेतकरी नेत्यांना आमंत्रित करून त्या ठिकाणून आम्ही आता अगोदर तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे, पण त्या सर्व नेत्यांच्या, राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये अजूनही असं आंदोलन झालं नाही, या पद्धतचं आंदोलन या मराठवाड्यातला आणि विदर्भातला पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी करणार आहे। या सरकारला त्याचे परिणाम सुद्धा भोगावे लागतील। भाऊ, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपली जनस्वराज्य यात्रा निघते आहे, विधानसभेची तयारी करताय? नाही, आता विधानसभेची तयारी म्हणता निवडणुका म्हणून ते साहजिक तुमचं म्हणणं ठीक आहे, परंतु मी गेल्या 17 वर्षापासून पायाले भोवरा बांधून शेतकऱ्यांच्या, मजुरांसाठी मी लढतो आहे। माझ्यासाठी काही नवीन नाही। मी असा एक दिवस सांगा या 17 वर्षातला की प्रशांत डिक्कर कधीतरी शेतकऱ्याच्या आणि मजुराच्या प्रश्नावर बोलला नाही। मला काही नवीन नाही, निवडणुका आहेत का काय, मग आता असं जाहीर आव्हान आहे, तुमच्या निवडणुका गेल्या खड्ड्यात, पहिलं आमच्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं बोला, कापूस सोयाबीन भावाचं बोला, आमच्या पीक विम्याचं बोला, हे आम्ही ठामपणे सांगतो। निवडणुका होत राहतील नाही, पण आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्न विधानसभेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रतिनिधित्व लागते, त्याची इच्छा आहे का? नाही, आदरणीय आमचे नेते आहेत राजू शेट्टी साहेब, त्यांनी तर अगोदरच जाहीर केलेला आहे की प्रशांत डिक्कर 17 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी लढतो आहे। ही रस्त्यावरची भानगड कधीतरी सभागृहात गेले पाहिजे, हे राजू शेट्टी साहेबाचंच नाही तर मतदारसंघातलंच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही इच्छा आहे। नक्कीच हे होते प्रशांत डिक्कर, ज्यांनी सांगितलं आहे की शेतकऱ्यांसंदर्भात नेते आणि सरकारला गंभीरपणे इशारा दिलेला आहे। कॅमेरामॅन समीर शेखसह मी फहीम देशमुख, UCN न्यूज, बुलढाणा।